कुपवाड हत्याकांडाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तातडीने दखल, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी। कुपवाड येथे घडलेल्या अमानुष दुहेरी हत्याकांडाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली आहे। आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा तसेच मृत केसरकर दाम्पत्याच्या 2 अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी या मागणीसाठी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यात आले। कुपवाड येथील हत्याकांडात मनीषा मोहन केसरकर यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे सांगली जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा। आरोपी दोषी सिद्ध झाल्यास त्याला कायद्यानुसार मृत्यूदंडाची कमाल शिक्षा मिळावी तसेच तपासात अन्य व्यक्तींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दरम्यान या हत्याकांडामुळे केसरकर दाम्पत्याच्या 2 मुलींच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले आहे। त्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च शासनाने उचलावा, त्यांच्या भवितव्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी आणि त्यांचे संगोपन व पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत व संरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली। निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सांगलीच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरणात कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। तसेच हत्याकांडामुळे अनाथ झालेल्या 2 मुलींच्या भवितव्याबाबत संवेदनशील भूमिका घेत त्यांच्या शिक्षणाचा आणि आवश्यक खर्चाचा भार उचलण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासनाच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष बजरंग भाऊ पाटील, विलास देसाई, जहीरभाई मुजावर, नानासाहेब शिंदे, आशिष साळुंके, डॉ. सतीश देसाई, अमोल पाटील, सुरेश टेंगले, अरुण मोरे, दादासो पाटील, ओंकार भोसले आणि शमशेर नदाफ आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये केसरेकर कुटुंबाचं जे दुहेरी हत्याकांड झालं, या हत्याकांडामध्ये त्यांची मुलं अनाथ झाली। आज आम्ही ज्यांना अनाथांचे नाथ म्हणलं जातं आहे असे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आज भेट घेतली। साहेबांना आम्ही निवेदन दिलं। साहेबांनी तात्काळ निवेदन हातात घेतल्या सांगलीचे SP माननीय तुषार जोशी साहेबांना फोन लावला आणि फोनवर सगळ्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा व्हावी आणि या मुलांची जबाबदारी साहेब स्वतः घेत आहेत असं साहेबांनी आता आमच्या समोर जाहीर केलं। साहेबांनी हा मुद्दा अतिशय सिरियस गंभीरपणे घेतला आणि मानवतेच्या दृष्टिकोनानं विचार करून साहेबांनी 2 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन या केसरेकर कुटुंबाला न्याय दिलेला आहे। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक साहेबांचे अतिशय सांगली जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो। सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय बजरंगभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी विलास काका देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाडमध्ये जे अमानुष प्रकार घडलेला आहे दुहेरी खुनाचा, त्या खुनाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं। साहेबांनी लगेच आमच्या मागणीची दखल घेऊन जोशी साहेब SP साहेबांना फोन लावला आणि त्या मुलांच्या पुढील त्यांचे जे अनाथ मुलं झालेले आहेत त्याचे शिक्षणाचं आणि त्यांचं खर्च आपण करू असं आश्वासन दिलं आणि लगेच त्या गुन्हेगाराला फाशी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं केलं आणि शिवसेनेने जी यात संवेदना दाखवली त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानले। आम्ही महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं। कुपवाड जिल्हा सांगलीमध्ये हा जो अमानुष प्रकार घडला की नवरा आणि बायकोची हातोड्यानं मारून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला ताबडतोब कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आम्ही शिंदे साहेबांना दिलं। शिंदे साहेबांनी तातडीनं SPंना फोन लावला आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगतीनं न्याय मिळावा दाम्पत्याला असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं। त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या कुटुंबांची सुद्धा जबाबदारी, कुटुंबातल्या मुलांची सुद्धा जबाबदारी ही शिवसेनेच्या वतीनं घेण्याचं तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी मनापासून शिंदे साहेबांचं आभार मानतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं की अतिशय संवेदनशीलपणे प्रकरण त्या ठिकाणी सांगितल्या आरोपीला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो।